मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे जमिनीची मोजणी करायला जो व्यक्ती आलेला असतो तो म्हणत असतो की मळ्याचा नकाशा मी तयार करतो, त्यासाठी तुम्हाला कचेरीमध्ये यावं लागेल. तेव्हा ज्योती म्हणतो, काय कचेरीमध्ये? तो म्हणतो, हो, ते सुद्धा आत्ताच यावं लागेल आणि नंतरचा मजकूर आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला तयार करून समोरासमोर देईन, असं त्या मोजणी करणाऱ्या व्यक्तीने सांगितलेलं असतं. ज्योती म्हणत असतो, पण आत्ताच मला कचेरीमध्ये यायला कसं काय जमणार आहे, कारण ज्योतीला त्याच्या परीक्षेचा अभ्यास करायचा असतो. पण इथे जमिनीची मोजणी करणारा माणूस राणोजी माळी याचं ऐकून म्हणतो की आत्ताच्या आता कचेरीमध्ये यावं लागेल. ज्योतीला अभ्यासासाठी वेळ मिळू नये आणि तो नापास व्हावा यासाठी या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या असतात. ते आता ज्योतीला आठवतं. सावित्री म्हणालेली असते की कितीही तुम्हाला अभ्यासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही पुस्तक सोडायचं नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला उत्तीर्ण व्हायचंच आहे, ते सुद्धा चांगल्या गुणांनी, असं तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर आता मोजणी करणारा व्यक्ती गेलेला असतो, सगळेजण गेलेले असतात. तेव्हा तिथे पारू आणि सावित्री दोघीजणी जेवण घेऊन आलेल्या असतात. तेव्हा इथे सदाशिव म्हणतो की ज्योती, अरे ते बघ, वहिनी भाकरी घेऊन आल्या वाटतं. आणि त्यानंतर इथे आता सदाशिव आणि मोरोपंतसुद्धा ज्योतीबरोबर तिथेच असतात. तेव्हा पारू त्या ठिकाणी येते आणि पारू राणोजी माळीला म्हणते, अप्पा काका, काय मग झालं का तुमच्या मनासारखं? मोजणी झाली का? तो म्हणतो, हो हो, झालं माझ्या मनासारखं. पारूला राग आलेला असतो जेव्हा त्यांनी इथे वाटणी मागितलेली असते आणि इतका तमाशा केलेला असतो. ती काहीच बोलत नाही, पण सावित्री मात्र बोलते. ती म्हणते, अप्पा काका, या तुम्ही पण इथे भाकरी खायला. तेव्हा राणोजी माळी म्हणतो, नाही नग नग, मला नको भाकरी बिकरी. ती म्हणते, अहो या, वाटण्या जमिनीच्या झाल्यात, नात्यांच्या नाही. नातं तेच आहे ना. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, अरे दादा, अरे ये की, सुनबाई म्हणतायत ना, तर ये बरं भाकरी खायला. तेव्हा इथे राणोजी माळी याला भूक तर लागलेली असते. जेव्हा गोविंद काका म्हणतात की दादा ये भाकरी खायला, तसा लगेचच भाकरी खायला त्यांच्याबरोबर बसतो. तेव्हा इथे आता मोरोपंत आणि सदाशिव हे दोघेजणसुद्धा हात वगैरे धुवून घेतात. तेव्हा पारू म्हणते, सदाशिव भाऊ आणि मोरोपंत भाऊ, तुम्ही पण बसा ना जेवायला आमच्याबरोबर. तेव्हा इथे सदाशिव मोरोपंत जेवायला तयारच असतात. राणोजी माळी म्हणतो, ते कसं आपल्याबरोबर जेवायला बसतील? ते ब्राह्मण आहेत नव, त्यांना बाट नाही लागेल का आपला? तेव्हा इथे सदाशिव म्हणत असतो, नाही नाही, आम्ही तसे ब्राह्मण नाही, आम्हाला काही बाट वगैरे लागत नाही. पहिले आमच्या मनामध्ये कटुता होती, पण जेव्हा आम्हाला ज्योतीने संत कबीर आणि संत तुकाराम आम्हाला समजावून सांगितले, त्यानंतर आम्हाला कळलं की शिवाशिव किंवा बाट वगैरे असं काहीही नसतं. आमच्या मनातली कटुता गेली, त्यामुळे आम्ही तसे ब्राह्मण आता राहिलो नाही. आम्ही तुमच्याबरोबर जेवायला बसणारच. आणि इथे सदाशिवने राणोजीला एक श्लोक म्हणून दाखवलेला असतो. त्याच्यातून त्यांना हे सांगायचं असतं की सगळी माणसं ही सारखीच आहेत, त्या आपल्या मांडण्यावरती आहे. आणि तेव्हा इथे राणोजीला ते काही कळत नाही संस्कृतमध्ये असल्यामुळे. तेव्हा राणोजी म्हणतो, कानाला ऐकायला छान वाटलं, पण त्याचा अर्थ काही समजला नाही. ते म्हणतात, काही हरकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती त्याचबरोबर सदाशिव मोरोपंत सगळे आता इथे जेवायला बसलेले असतात. आणि तेव्हा सदाशिव म्हणत असतो की वहिनी, अहो तुम्ही इथे वांग्याचं भरीत एकदम झणझणीत बनवलं आहे, खूपच जास्त छान, अजून थोडं देता का? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, दे दे, त्याला अजून थोडं दे. त्यानंतर इथे आता जो मोरोपंत आहे त्याला ते भरीत खूपच जास्त तिखट लागतं. तेव्हा इथे त्याला पाणी पाहिजे असतं. तो म्हणतो, वहिनी, अहो तुम्ही वांग्याचं भरीत किती झणझणीत बनवलं आहे, खूपच जास्त तिखट. तेव्हा ज्योती हसतो आणि म्हणतो, मोरोपंत, अरे कसं होईल रे तुझं? हा ब्राह्मण आमचा जरासा नाजूक साजूकच आहे. तर इथे गंगाधर शास्त्रीने आता ज्योतीची परीक्षा घेणारे परीक्षक असतात त्यांना घरीच बोलावलेलं असतं.
तेव्हा विनायक पंत आल्या आल्या गंगाधर शास्त्रीच्या पाया पडतात आणि म्हणत असतात की आधी आम्हाला पाया पडू द्या. अहो, तुमच्यासारखे पावलं ह्या पुण्यामध्ये अख्ख्या आहेत का कुणाचे? पुण्यवान आहात तुम्ही. तेव्हा इथे शास्त्री म्हणत असतो, म्हणून तर तुम्हाला इथे बोलावलंय ना. तो ज्योती 7वीची परीक्षा देणार आहे. तो म्हणतो आला आमच्या कानावरती आणि त्याचबरोबर त्यांनी 7वीचा जो फॉर्म भरलेला आहे तो सुद्धा बघितला. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, मग तुम्हाला काय करायचं आहे ते कळलंच असेल ना. माळ्याची पोरं जर शिकायला लागली तर काय होईल माहिती आहे का? तो म्हणत असतो की ही लोकं शिकली तर आपल्याला प्रश्न विचारतील, आपल्या डोक्यावरती बसतील. यांची हिंमत का वाढले? त्या इंग्रजांमुळे वाढले. म्हणून तर शूद्र हल्ली आपल्याला आता प्रश्न विचारायला लागलेत. नाहीतर ह्या शूद्रांची इतकी हिंमत, पण त्या इंग्रजांमुळे हे शूद्र आता आपल्या डोक्यावरती बसायला आलेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रखमा आलेली असते. ती पारूला हाक मारते. पारू म्हणत असते, हे बघा सासूबाई, तुम्ही वाटणीचा विषय काढलात ना, ते मला नाही आवडलं. तेव्हा रखमा म्हणते, ए बाई, अगं वाटणी बिटणीचं काय गं? कुणाला पाहिजे होती ती वाटणी? ती म्हणते, मळ्यामध्ये तुम्ही का वाटणी मागितली? मळा तर इथे दादांनी स्वतःच्या पैशातून खरेदी केला होता ना. ती म्हणते, व्हय, पण मळ्याच्या बाजूला जी शेती लागून आहे ती तर वडिलोपार्जितच आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही वाटा मागितला तर काय झालं? आणि हे सगळं त्या ज्योतीमुळे आम्ही करतोय. त्यानंतर इथे जे विनायक ब्राह्मण आहेत ते म्हणत असतात की तुम्ही काळजीच करू नका. ज्योती जरी परीक्षेला बसला असेल तरी परीक्षक मीच आहे. जातीसाठी माती खाईन पण त्याला पास होऊ देणार नाही. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हेच तर आम्हाला हवं होतं ना. तुमच्यासारखा ब्राह्मण असेल ना तर अजून काय पाहिजे? अहो, आता जर पेशवाई असती तर तुम्हाला नानासाहेबांसमोर उभं केलं असतं आणि तुमचं स्वागत करायला सांगितलं असतं. त्यांना सांगितलं असतं की तुम्हाला तुमच्या इथे आता कामामध्ये मदत करण्यासाठी या माणसाला ठेवा. इतकं तुमचं कौतुक केलं असतं. आणि तेव्हा इथे गंगाधर शास्त्रीने सांगण्याच्या आधीच इथे शास्त्रीने शब्द दिलेला असतो की ज्योती पास होणार नाही. तो कसा नापास होईल ना, याकडेच मी लक्ष देणार. गंगाधर शास्त्री इतके खुश होतात की लगेचच विनायक पंतांना मिठी मारतात आणि इथे दुसऱ्या माणसाला डोळे मिचकवायला लागतात. म्हणजे हा सुद्धा आपल्या बोलण्यात आला असं त्यांना दाखवून द्यायचं असतं. तेव्हा इथे रखमा म्हणत असते, अगं यांनी वाटणी मागितलीच नसती, पण चित्रगुप्त त्यांच्या 3 वेळा स्वप्नात आले आणि म्हणाले की तू पापी आहेस म्हणून. का तर तू ब्राह्मणांच्या विरोधात गेलास. आपण अगं काही ब्राह्मणांच्या मुखातून पडलोय का? आपण ब्रह्मदेवांच्या मुखातून पडलेलो नाही. मग आपण कशाला त्यांच्या विरोधात जायचं? पण ज्योत्या गेला, तो आता शिकतोय, परीक्षा देतोय. गंगाधर शास्त्री आता तो नापास झाला तर त्याला शिक्षा देणारच. पण आपण कशाला पापाचं धनी व्हायचं? तेव्हा चित्रगुप्त म्हणाले की तू नरकात जाशील, तुला पाप लागल. त्याआधीच यांनी ठरवलं की आता वाटण्या मागायच्या आणि यांच्याबरोबर असलेला संबंध तोडून टाकायचं. गंगाधर शास्त्रींना सांगता तरी येईल ना की आमचा या ज्योत्याशी काही संबंध नाही म्हणून घराच्या दाराच्या तर वाटण्या आधीच झाल्यात, आता शेताच्या सुद्धा वाटण्या करून टाकल्या. म्हणजे नातं आणि खातं दोन्हीसुद्धा वेगवेगळे झाले. बरोबर की नाही? पारू, तू आणि राजाराम तुम्ही दोघेजणंसुद्धा जरा विचार करा आणि आता बाई पावलं जरा जपूनच टाका. ती म्हणते, सासूबाई, हे समज सोडून तुम्ही काय ते बोला, माझ्याच्याने काही हे व्हायचं नाही. रखमा तिला भडकवण्याचा प्रयत्न करत असते पण पारू तिच्या बोलण्यात काही येत नाही. त्यानंतर ज्योती इथे आता झोपलेला असतो तरीसुद्धा तोंडी परीक्षेची तयारी करत असतो. सावित्रीला वाटतं तो झोपेत बडबडतोय की काय, पण तसं काहीही नसतं. तो इथे जागाच असतो. ती म्हणते, काय हो, झोपेत आहात की जागे आहात? तो म्हणतो, अगं जागाच आहे मी. आज तोंडी परीक्षा आहे ना, तेव्हा मी रात्रभर तोंडी परीक्षेची तयारी करतोय. आज दिवसभर मला अभ्यास करता आलेला नाही आहे म्हणून मी रात्रभर जागून अभ्यास केला आहे. त्यानंतर इथे आता जे शेत जमिनीची मोजणी करत होते त्यांनासुद्धा बोलावलेलं असतं गंगाधर शास्त्रींनी. ते म्हणतात की शास्त्री, अहो काय हे, आज एकदम सकाळ सकाळच बोलावणं केलं? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की कामच तसं आहे. ज्योत्याची आज तोंडी परीक्षा आहे, तेव्हा तो परीक्षेत पास होणार नाही त्याची आता सगळी जबाबदारी मी घेतली आणि ते कामसुद्धा माझं झालं आहे. तो पास तर होणार नाही, पण तो परीक्षेला जाणारच नाही ह्याची तरतूद आता तू करायची आहे.
तो म्हणतो ती कशी? तर इथे गंगाधर शास्त्री म्हणतो की असं काहीतरी करायचं की ज्योत्याला परीक्षेला जाताच येणार नाही आणि ती जबाबदारी तुझी. आता जे काही करायचं आहे ते तुला करायचं आहे. तेव्हा इथे मोजणी करणारा माणूस म्हणतो ठीक आहे, काहीतरी मी करतो. त्यानंतर ज्योती परीक्षेला निघालेला असतो. तो इथे आपल्या दादांचा आणि आईचा आशीर्वाद घ्यायला येतो. दादा थोडे रागवलेलेच असतात. ज्योती आशीर्वाद घेऊन निघून जाताना दादा म्हणतात की ज्योती, मी तुझ्या सगळ्या निर्णयांच्या आड येतो. तुझे काही निर्णय मला मान्य नसतातच. पण आता तू जर लढाईचं ठरवलंच आहेस तर पांडुरंग तुझ्याबरोबर आहे. पांडुरंग तुला नक्की यश देईल. दादांनी दिलेला आशीर्वाद हा आता ज्योतीसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये अजूनच आत्मविश्वास वाढलेला असतो. आपल्या कुटुंबाचा आपल्याला सपोर्ट आहे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा खूपच दांडगा झालेला असतो आणि इथे जिंकण्याची इच्छाशक्तीसुद्धा अजूनच प्रबळ झालेली असते. त्यानंतर इथे राणोजी माळी आणि रखमा दोघेजण आता ज्योतीकडे बघत असतात. तेवढ्यातच तिथे आता जमीन मोजणारे काका आलेले असतात. ते म्हणतात राणोजी आणि गोविंदराव दोघेही आता इकडे या. आपल्याला कचेरीत जायचं आहे आत्ताच्या आत्ता. मला जमिनीचा नकाशा तयार करायचा आहे. तुम्ही समोरासमोर असाल तर व्यवस्थित करता येईल की मी माझ्या मनाने करू? तेव्हा इथे सगळेजण म्हणतात असं कसं, मनाने कसं कराल? आम्ही आहोतच ना बरोबर. तेव्हा तो म्हणतो चला मग माझ्याबरोबर. तेव्हा राजाराम म्हणत असतो अहो पण आम्हाला त्यातलं काय कळतंय? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो तुम्हाला कळत नाही तर ज्याला कळतं त्याने चला. ज्योतीला घ्या ना बरोबर. ज्योती म्हणतो मी कसं येणार, आज माझी तोंडी परीक्षा आहे. तेव्हा राजाराम म्हणत असतो अरे ज्योती, तोंडी परीक्षा आहे पण आता आम्हाला कसं काय कळणार नकाशाचं? तू शिकलायस, तुला सगळं काही कळेल, तेव्हा तू चल ना बरोबर. ज्योतीची आई म्हणते हो हो अगदी बरोबर आहे ज्योती. अरे उगाच इथे आपल्याला कुणी फसवायला नको, जा बरं तू. तेव्हा रखमा म्हणत असते बरोबर आहे बरोबर आहे, शिकले सवरलेल्या माणसाने बरोबर असायलाच हवं नाही का? तेव्हा इथे आता तो माणूस म्हणतो ज्योती अरे चल तू बरोबर, तुझी परीक्षा आहे ना, त्याच्या आधी तुला मोकळं करतो. चल, नाहीतर बाकीची कामं हातात घेतली तर पुन्हा नकाशा बनवायचा राहील जाईल हा, आणि परत मला बोलू नका. राणोजी म्हणतो नाही नाही, नकाशा तर मला आजच हवा आहे बनवून, काहीही झालं तरीसुद्धा. त्यानंतर पंचाला पण बोलवायचं आहे, पंचांना दाखवायला नको का? तेव्हा तो म्हणतो हो ना, मग चला माझ्याबरोबर कचेरीत. तेव्हा इथे सावित्रीच्या लक्षात आलेलं असतं की याच्यामध्ये नक्कीच काहीतरी काळं भेरं आहे. सावित्री लगेचच घरामध्ये धावत जाते आणि येताना दही साखर घेऊन येते. तेव्हा चिमणा म्हणत असते की ज्योती अरे नको आता जास्त काही वाट बघू, जा बाबा त्यांच्याबरोबर. हे बघ नकाशा वगैरे जे काही करायचं आहे समोरासमोर झालेलं बरं, नंतर उगाच वाद नको आणि आपल्याला कुणी फसवायला सुद्धा नको. तेव्हा तुझं जाणं गरजेचं आहे. ज्योती म्हणतो ठीक आहे मी येतो तुमच्याबरोबर, पण मला जास्त वेळ थांबता येणार नाही आहे, उगाच माझा वेळ खाऊ नका, माझी आज तोंडी परीक्षा आहे. तेव्हा सावित्री म्हणते आहो मी दही साखर आणले ते तर घ्या. तेव्हा इथे ज्योती दही साखर घ्यायला जातो. सावित्री म्हणते हे बघा, मला काहीतरी काळं बेरं वाटतंय. आज तुमची बरोबर तोंडी परीक्षा आहे आणि आजच यांनी नकाशा का बनवायला घेतला? या दोघांची काहीतरी मिलीभगत आहे. तुम्ही जरा काळजीच घ्या, सांभाळून राहा आणि परीक्षेला आधी वेळेवरती जा. तेव्हा ज्योतीला कळतं की सावित्री काय बोलण्याचा प्रयत्न करते. तिने दही साखर मुद्दामूनच आणलेलं असतं कारण तिला इथे ज्योतीला सतर्क करायचं असतं. तर पुढील भागामध्ये ज्योती म्हणत असतो काय मग काय झालं, कागद भेटला का? तो म्हणतो अरे हो बाबा, कागद शोधतोय मी, सापडत नाही आहे. तेव्हा ज्योती म्हणतो की आमचाच बरा कागद तुम्हाला सापडत नाही आहे, मगापासून शोधताय तरी. तो म्हणतो हो बाबा शोधतोय ना, मला माहिती आहे तुझी तोंडी परीक्षा आहे, मी तुला वेळेवरच मोकळं करेन. आणि त्यानंतर इथे आता जे शिक्षक असतात परीक्षक, ते म्हणत असतात काय मग ज्योती नाही आला ना अजून? मला वाटलंच होतं ज्योती काही तोंडी परीक्षेला येणार नाही. अरे त्याच्यामध्ये परीक्षा पास करण्याची हिंमतच नाही आहे, तो कसला येतोय परीक्षेला, पळून गेला असेल कुठेतरी, असं आता परीक्षक म्हणत असतात. पण ज्योतीला अडकवण्याचा परिपूर्ण प्लॅन हा गंगाधर शास्त्री यांनी केलेला असतो. सावित्री इथे कपिलाला हातामध्ये घेऊन बोलत असते की कपिले अगं काय हे, चारी बाजूने यांची कोंडी केलेली आहे, आता यांना परीक्षा देता येते की नाही, काही झालं तरी तू त्यांच्याबरोबर राहा आणि यांना परीक्षा देता येऊ दे. तेवढ्यातच कपिला ही हातातून आता खाली पडते आणि फुटून जाते. तेव्हा सावित्री म्हणते हे काय झालं, हा कुठला अपशकुन तर नाही आहे ना, असं आता सावित्री म्हणते आणि कपिला
त्याच्या आता मूर्तीचे जे काही तुकडे झालेले असतात ते जमा करते आणि म्हणत असते की देवा, यांच्या बाबतीत कुठलाही अपशकुन घडून देऊ नकोस.